चला बघा, पीडीएफ दिसते ना? येस सर. नाही सर. पीडीएफ नाही दिसत आहे? दिसते सर. दिसते सर. ठीक आहे. पुढे लिहिलंय बीटा कीटो ऍसिड, म्हणजे हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? ऍसिड. कीटोन. ऍसिड. ऍसिडच्या पुढचा कार्बन कोणता? अल्फा. अल्फा. त्याच्या पुढचा कोणता? बीटा. बीटा. बीटाला हा कोणता फंक्शनल ग्रुप आहे? कीटोन. बीटा कीटो ऍसिड्स. आता इथं काय करायचं? डिकार्बोक्झायलेशन, म्हणजे याच्यातून मायनस काय होणार? CO2 मायनस होणार. खाली काय राहिलं? हा H कोणाला जॉईंट होणार? CH2. सो इट बिकम्स CH3. सो साधं सिंपल आहे की जर बीटा कीटो ऍसिड असेल तर त्याच्यातून मायनस काय होतो? CO2 आणि तुम्हाला कीटोन भेटतो. ठीक आहे. सो हा झाला तुमचा बीटा कीटो ऍसिड. देन पुढं नेक्स्ट. आता ही कोल्ब्स इलेक्ट्रोलिसिस ही प्रोसेस आहे. याच्यामध्ये परत तुम्हाला काय दिलंय? सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड. इलेक्ट्रोलिसिस मध्ये ऍड काय केलं? वॉटर. म्हणजे ते अल्केन्स फॉर्म अँड इलेक्ट्रोलिसिस ऑफ कॉन्सन्ट्रेटेड ॲक्वेस सोल्युशन ऑफ सोडियम म्हणजे Na किंवा पोटॅशियम सॉल्ट ऑफ सॅच्युरेटेड मोनोकार्बोक्झिलिक ऍसिड. ठीक आहे. इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर आपण हा कंपाऊंड किती वेळा घेतलाय बघा? 2 टाइम्स. सो पहिली गोष्ट, याच्यातून 100% कोणता गॅस बाहेर पडत? कार्बन डायऑक्साइड. आणि तो 2 टाइम्स असो, 2 टाइम्स CO2 बाहेर पडला. ठीक. त्याच्यानंतरून बाकी साईड प्रोडक्ट NaOH भेटला, H2 भेटला, ते साईडला जाऊ द्या. मेन आपल्याला काय भेटला? R ला अटॅच काय झाला? R. अगेन तुम्ही काय बनवलं? अल्केन. पेपरला एक असं येऊ शकतं एक्झामला की जसं हा 2 टाइम्स C2H5 आहे, मग इथं काय आहे? CO2 आणि हा CO2 काय झाला? एस्केप, कार्बन डायऑक्साइड बाहेर पडला आणि हाच ग्रुप याला जॉईंट झाला. सो या ठिकाणी अल्केन तयार झाला. बाकी साईड प्रोडक्ट सेम असतात. सो हे काय झालं तुमचं? कोल्ब्स. बोला. इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस. क्लिअर? एवढं समजलं आता? हो सर. ओके. बाकी पुढे ते गोल्डन की पॉइंट्स आहे, त्याच्यामध्ये सांगण्यासारखं काही नाही. ते झाले, ते कळलं ना? 3 पॉसिबिलिटी असतात. X R ला R, R डॅश ला R डॅश आणि R ला R डॅश. ठीक आहे. बाकी काही विशेष नाही. खाली जाऊ. आता काय केले बघ, परत एकदा आपलं टार्गेट नाही विसरायचं. आपण काय बनवतोय? अल्केन. ते आता आपण कशापासून घेणार आहे? अल्केनॉल. OL म्हणजे अल्कोहोल, AL म्हणजे अल्डिहाइड, ONE म्हणजे कीटोन आणि IC ऍसिड ऍसिड. येस. काय करायचंय? रिडक्शन. रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. मग हायड्रोजन ऍड करायचं म्हणून कोण घेतलं ऍक्च्युली? HI. तर हे सगळे HI तुम्हाला दिसतात. इथं काय वापरला? हायड्रोजन रेड फॉस्फरस. आणि प्रत्येक ठिकाणी टेम्परेचर मेन्शन केलेलं आहे, ते सेमच आहे. पुढे आता काय होणार की OH आणि याच्यातला H बाहेर काय पडणार? वॉटर. 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 R ला अटॅच काय झाला? H. अजून एक बॅलन्स होता ना H याच्यातला. सो अल्केन. इथं पण अल्केन, इथं पण अल्केन, इथं पण अल्केन. सो थोडक्यात काय केलं? प्रत्येक ठिकाणी रिडक्शन केलं, म्हणजे HI ऍड केला. HI ऍड केल्यामुळं तयार काय झाला? प्रत्येक ठिकाणी आणि रिएजंट काय तुमचा? रेड फॉस्फरस 150 डिग्री सेल्सिअस. ही एक मेथड झाली. म्हणजे ऍक्च्युली 4 रिएक्शन आहे, ते आपण एकाच ठिकाणी बघितलं. नेक्स्ट. तुम्ही नाव मे बी ऐकलं असेल, क्लेमन्सन्स रिडक्शन. याचा रिएजंट काय असतो? हो सर. ZnH ची
झिंक मर्क्युरी ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड NaCl असला की काही विचार न करता डायरेक्ट काय लक्षात ठेवायचं, CO चा काय होतो, CH2 म्हणजे कार्बनला काय होता O ची जागा कोणी घेतली, H प्रोसेस इज क्लेमेन्सन मेथड. Clemenson's method. रिडक्शन. नेक्स्ट 2 मिनिटं फक्त. येस, पुढच्या रिएक्शनचं नाव काय, वॉल्फ किशनर रिडक्शन. Reaction. हा रिएक्शन रिडक्शन दोन्ही पण म्हणतात. वॉल्फ किशनर कसं ओळखायचं, एरो काय लिहिलं असतं, NH2 मग अशी केलं तेच सगळं. CO च जागा कोण घेतो, CH2 CH2 म्हणजेच काय झालं, सिंगल बॉन्ड म्हणजे अल्केन. ओके, सो परत बघा वरती काय आता जस्ट बघितलं आपण, ZnHgScl नाव काय, क्लेमन्सन्स रिडक्शन मेथड. हा CO चा CH2 बनवतो, तसंच हा पण CO चा काय बनवतो, CH2. देन अगेन फ्रॉम Grignard reagent. साधं सोपं आहे बघा. आता एक वॉटर आहे, एक अल्कोहोल आहे, एक अमाइन आहे. ठीक आहे, एक लक्षात ठेवायचं नेहमी की Mg हा नेहमी 2 निगेटिव्ह ग्रुपला जोडला जातो. आधी तो ऑलरेडी एकाला जॉईंट असतो आणि अजून एक निगेटिव्ह तो शोधत असतो. 100% 100% असंच असतं नेहमी. आता ऑलरेडी त्याला X आहे, मग तो शेजारच्याचा कोणता पार्ट ओढणार स्वतःकडे, निगेटिव्ह निगेटिव्ह, आणि दिस इज ऑल्सो निगेटिव्ह. मग Mg या सगळ्यांना घेऊन गेला तर R प्रत्येकी कोणाला जॉईंट होणार आहे, H. RH आणि RH तयार काय झाला, अल्केन. आणि इथं नीट लक्ष द्या, आता हे लिहिताना असं नाही लिहायचं, लिहिताना असं लिहा पेपरला, Mg तुम्हाला लिहायचं नाहीच आहे ना, OH आणि खाली काय असतो, X, या टाइप मध्ये लिहितात. ठीक आहे, ओके. आणि खाली लिहिलं, दिस रिएक्शन इज यूज्ड टू डिटरमाइन द नंबर ऑफ ऍक्टिव्ह हायड्रोजन्स इन द कंपाऊंड. दिस इज नोन ॲज अ, काय लिहिलं, ॲज अ जिअर-बिटॉफ मेथड. ठीक आहे, ठीक आहे, नाव लक्षात राहिलं तर ठीक आहे, पण सध्या आपल्याला वॉटर, अल्कोहोल आणि अमाइन पासून काय बनवलं, अल्केन. हेल्प ऑफ ग्रिग्नार्ड. आता बघा, मी सांगितलेला पॉइंट लक्षात ठेवला तर तुमचं काम का सोपं होणार. Mg हा X ला जोडलेला आहे, ठीक आहे, Mg इज अटॅच टू X. मग आता सांगितलं त्याला एक निगेटिव्ह असेल तर तो अजून एक निगेटिव्ह शोधतो, मग शेजारी कोण आहे, X. सो R कोणाला अटॅच होणार, R डॅश. तयार काय झालं, MgX2 अल्केन. ठीक आहे. ही रिएक्शन जर पडली कधी तर लगेच ओळखता येते, काहीच अवघड नाही. याच्यासारखी दुसरी रिएक्शन नाही अशी. लिथियम COX R-X. ओके, बघा आता, दिस मेथड इज सुटेबल फॉर द प्रिपरेशन ऑफ अनसिमेट्रिकल अल्केन्स. आता काय नीट बघा, सगळ्यात महत्वाचं इथं काय असतात, अनसिमेट्रिकल. असं का, कारण त्यांनी आधीच क्लिअर केलंय की तुमचा हा जो R ग्रुप आहे तो सोडून दुसरा इतर नेहमी असणार. सगळी रिएक्शन झालं एकच होतं, हा R याला अटॅच होतो, म्हणजे दोन्ही R ग्रुप नेहमी कसे असणार आहे, डिफरंट, अनसिमेट्रिकल, म्हणजे ते अनसिमेट्रिक डिफरंट असणार आहे. ठीक आहे, सो काय, पहिल्यांदा लिथियम, देन COX अँड देन R-X. पण मेन म्हणजे अनसिमेट्रिकल तयार होतो, बाकी तुमचे साइड प्रोडक्ट. ओके, सो इन कोरी हाऊस रिएक्शन symmetrical and unsymmetrical alkane both can be formed.
नीट लक्ष द्या. वरती ते काय म्हणतात, ही मेथड सुटेबल आहे कोणासाठी? अनसिमेट्रिकल खाली काय म्हणतात ते, इथं दोन्ही टाईपचे बनू शकतात, सिमेट्रिकल आणि अनसिमेट्रिकल. पण आपण जास्त फेवर म्हणजे जास्त यूज कशासाठी करणार त्याचा? अनसिमेट्रिकल असं का? कारण सिमेट्रिक बनवायच्या कितीतरी मेथड आपण आताच बघितलं ऑलरेडी. ठीक आहे, पुढे आता नेक्स्ट. फ्रॉम मेटल कार्बाइड्स दॅट इज बाय हायड्रोलिसिस. बघा आता, ओनली CH4 कॅन बी ऑब्टेन बाय द हायड्रोलिसिस ऑफ. ठीक आहे, जाऊ दे, आधी इकडे लक्ष द्या. मेटल कोणता आहे? ॲल्युमिनियम. अल्युमिनियम. त्याला कार्बन आहे म्हणजे तो काय झाला त्याचा? कार्बाइड. कार्बन. ऍडिशन ऑफ वॉटर इज अ हायड्रोलिसिस. हायड्रोलिसिस. मग ॲल्युमिनियम जो आहे त्याला अटॅच काय झाला? OH. अल्कोहोल. आणि बाकी जेवढे कार्बन हायड्रोजन आहे त्याच्यापासून तयार काय होणार? CH4. मिथेन. ओके, इट इज नॉट अल्कोहोल. याला काय म्हणतात? हायड्रॉक्साईड. अल्कोहोलच्या आधी काय असलं पाहिजे नेहमी? कार्बन. कार्बन. ठीक आहे, सो हा ॲल्युमिनियमचा हायड्रॉक्साईड, बेरिलियमचा हायड्रॉक्साईड. ओके, सो या टाइप मध्ये या रिॲक्शन्स होतात. पुढे बघू आता. येस, आतापर्यंत आपण जे रिॲक्शन केल्या त्या आता जमतात का बघू. इथे लिहिले 2 moles ऑफ आयसोप्रोपाइल क्लोराइड रिॲक्ट्स विथ Na इन द प्रेझेन्स ऑफ डायइथर. आपल्याला काय भेटेल तर करून बघू. आयसोप्रोपाइल क्लोराइड बरोबर आहे का स्ट्रक्चर? येस नो? हो सर. हो सर. याचे किती मोल्स आहे? सर 2 moles. 2 moles. आपल्याकडे काय Na, पण Na आपण बघितला किती वेळा घेतात? 2 times. 2 times. प्रेझेन्स ऑफ ड्रायइथर वगैरे. सो क्लोरीन 2 Na बरोबर गेले म्हणजे हा बॉन्ड तुटला, हा बॉन्ड तुटला. मग मध्ये काय झाला? देर इज अ फॉर्मेशन Bond. न्यू बॉन्ड इथं तयार झालेला आहे. आपण त्याला जॉईन करून बघू काय तयार होतं. आता किती कार्बनची चेन आहे? 4. 1 2 3 आणि 4. 2 3 डायमिथाइल. पुढे काय? ब्युटेन. Butane. ऑप्शन नंबर सेकंड. 2. देन आता आयसोप्रोपाइल क्लोराइड आणि इथाइल क्लोराइड यांना जॉईन करून बघू. चला, आयसोप्रोपाइल क्लोराइड बरोबर आहे आणि इथाइल हो क्लोराइड सर. बरोबर आहे दोन्ही. हो सर. याने किती वेळा? 2 times. 2. आता हा बाहेर पडला म्हणजे या कार्बनला काय जॉईन झाला? हा कार्बन. कार्बन. ओके, मग कसं स्ट्रक्चर येणार आता बोला. हे 2 कार्बन आहे म्हणजे हा कार्बन आणि हा कार्बन असं करू. 1 2 इथं काय येणार? 3. म्हणजे याच्या पुढे किती कार्बन झाले? 2. 3. हा 2 आणि इकडे किती आला? 1. या टाइप मध्ये असं पुढे ऑप्शन दिसतं का बघा. 2 methyl butenes. ऑप्शन नंबर सेकंड. Second. Yes. Second. Which of the following compound cannot be obtained from single alkyl halide by Wood's reaction? कोणता तयार होऊ शकत नाही असा? Ethane. इथेन. का बरं नाही? Isobutane. Isobutane sir. आयसोब्युटेन तयार होऊ शकत नाही. त्यांनी काय सांगितलं? सिंगल अल्किल हायडाइड पासून. सिंगलचं त्यांचं असं म्हणणं नाही की 2 घेऊ नका, त्यांचं म्हणणं आहे की 2 वेगळे घेऊ नका. आता आयसो असा आहे ना, दिस इज आयसो म्हणजे तुम्हाला ही एक मेन चेन घ्यायला लागेल आणि हा एक घ्यायला लागेल म्हणजे दोघांचं स्ट्रक्चर कसं आहे? सेम आहे का डिफरंट आहे? Different. डिफरंट आहे. Different आहे सर. पॉसिबिलिटी काय झाली? कोणती? आयसो. कमी झाली. ठीक आहे, तरी पण तुम्ही एकदा चेक करून सांगा मला. क्वेश्चन समजला का तो आधी सांगा. सेम अल्किल हॅलाइड वापरायचे हो सर.
नाही. नाही. ओके. 4 नंबरचा बघा बरं. हाऊ मेनी ऍसिड्स कॅन बी टेकन टू ऑब्टेन आयसोब्युटेन बाय डिकार्बोक्सिलेशन? बोला 5. किती? 5 का? कसं काढलं ते सांगा. हो सर. कसं काढलं? ट्राय करा सांगा मला कसं केलं तुम्ही. बोला एनी केस. काय पण अंदाज तुमचा. प्रोसेस काय करायची? CO2 ऍड करायचं का मायनस करायचं आहे? मायनस. CO2 मायनस करायचा. आणि त्यांनी विचारले हाऊ मेनी ऍसिड्स कॅन बी टेकन टू ऑब्टेन आयसोब्युटेन. मग आयसोब्युटेन बनवायला आपल्याला किती ऍसिड लागतील? असं इमॅजिन करा की आयसोब्युटेनला ऍसिड जोडलेला आहे. मग स्ट्रक्चर काय येईल? हे बघा कसं करायचं ते. तुम्हाला काय बनवायचं आहे? आयसोब्युटेन. स्ट्रक्चर कसं आहे? बरोबर आहे आयसोब्युटेन. मग हा बनवण्यासाठी किती चेन आहे याच्यामध्ये? ही एक आणि ही एक. बरोबर आहे. 2. मग आता या चेनला काय जोडलेला होता आधी समजा? CO2. आणि या चेनला पण काय जोडला होता? CO2. सॉरी म्हणजे अजून एक असं. मग प्रत्येक ठिकाणून मायनस काय झाला? CO2. CO2 कट झाला का हा आला कंपाऊंड, मग हा आला, हा जॉईंट झाला आणि हा तयार झाला. म्हणजे किती CO2 मायनस केले तुम्ही? 2. समजलं आता? हो सर. ठीक आहे. आणि तुम्ही जो वरचा सांगितला त्याच्या खालचा म्हणजे सगळे ऑप्शन आपले बरोबर आलेले आहेत. अजून पण असतील क्वेश्चन बहुतेक. आहे. गिव्ह द रिएक्टिव्हिटी ऑर्डर फॉर डिकार्बोक्सिलेशन. बघा आता इथे रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय डिकार्बोक्सिलेशनची. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असेल याच्यामध्ये? फर्स्ट. थर्ड नंबरचा सर. फर्स्ट. कशाहून सांगता तुम्ही? सर डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर ते अनस्टेबल कंपाऊंड असताना अनस्टेबल म्हणजे जास्त रिएक्टिव्ह सर. म्हणजे हा लवकर रिॲक्ट कर. म्हणजे पहिला कोणता येणार? 3, थर्ड. देन 2 अँड देन 1. ऑप्शन नंबर सेकंड. रिझन कळलं ना? कसं आहे माहिती का? हा ट्रिपल बॉन्ड आहे. C ट्रिपल बॉन्ड C, इकडं H आणि इकडं काय जोडलंय? कार्बोनिल. म्हणजे क्राउडिंग पण जास्त आहे, त्यामुळे हा लवकर काय होणार? रिॲक्ट करणार. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह अल्केन विथ RMgX? असं कोणतं स्ट्रक्चर आहे जे कंटिन्यू होत नाही, जे स्वतःच कम्प्लीट आहे असं? थर्ड नंबरचं सर. परत बघा, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट गिव्ह अल्केन विथ RMgX. म्हणजे मग अशी आपण केलं ना, RMgX बरोबर काय होता? एक अल्कोहोल होता. याला काय लागतं? Mg ला दुसरा कोणता ग्रुप लागतो? निगेटिव्ह. हा निगेटिव्ह, हा पण काय झाला? निगेटिव्ह. मग कोणाला निगेटिव्ह नाहीये? बेन्झिनला. ऑप्शन नंबर सेकंड. ठीक. Which of the following reaction cannot be used to obtain propane in a good yield? प्रोपेन म्हणजे 3 कार्बन. कोणती रिएक्शन आपण, म्हणजे थोडक्यात असं नाही की प्रोपेन बनणार नाही, पण प्रोपेन बनवण्यासाठी ती मेथड चांगली नाही, अशी कोणती रिएक्शन होती? ऑप्शन नंबर थर्ड. नाही, ती तर चांगली आहे.
काही टेन्शनच नाही. प्रोपेनच्या पुढे एक CO2 असला पाहिजे, CO2 जातो लगेच येते. कोरी हाऊस रिएक्शन. कोरी हाऊस पण नाही. कोणते येणार? ऑल ऑफ दी. रिएक्शन. वुड्स रिॲक्शन. मी परत सांगतो, असं नाही म्हणत आहे मी की प्रोपेन तयार होणार नाही, पण ती बनवण्यासाठी ती मेथड प्रॉपर थोडक्यात. ठीक आहे. पुढे आता काय आपण कधी चालू केलं? 5 ते 6 आहे ना पुढे. ठीक आहे. बाकी या फिजिकल केमिकल प्रॉपर्टी आहे त्या मी थोडक्यात सांगणार आहे. इथं वाचणार पण नाही आपण, ते तुम्ही नंतर करू शकता. साधे सिंपल नेहमीचे लॉजिक असतात. मला सांगा, पोलार मध्ये पोलार मिक्स होतो की नॉन पोलार मध्ये? पोलार. पोलार मध्ये थोडक्यात पोलार मध्ये पोलार आणि नॉन पोलार मध्ये मिक्स काय होतो? नॉन पोलार. नॉन पोलार. बरोबर. मग याच्यामध्ये आता कसं आहे की सोल्युबिलिटीच्या केसमध्ये एक रूल आहे, लाईक डिझॉल्व लाईक, जो तुम्ही आता सांगितलं तो. ठीक आहे. आता पहिला प्रश्न संपला. नॉन पोलार मध्ये नॉन पोलार, पोलार मध्ये पोलार मिक्स होतात. बॉइलिंग पॉइंट आणि मॉलिक्युलर वेटचं काय रिलेशन? तो डायरेक्टली प्रोपोर्शनल. मॉलिक्युलर वेट जेवढं जास्त तेवढं सरफेस एरिया जास्त आणि तेवढा बॉइलिंग पॉइंट पण कसा असतो? जास्त. पण त्याच्यामध्ये परत ऑप्शन येतो, जर तुमचा कंपाऊंड स्ट्रेट असेल आणि दुसरा ब्रँच असेल तर कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त, स्ट्रेटचा का ब्रँचचा? स्ट्रेटचा जास्त असतो, कारण स्ट्रेट कंपाऊंड्स मध्ये सरफेस एरिया जास्त भेटतो. ब्रँच मध्ये तुमचा मॉलिक्यूल कसा होत जातो? स्पेरिकल होत जातो. मग एनचा जास्त का आयसोचा जास्त? एनचा. बरोबर. बाकी मग इव्हन कार्बनचा जास्त असतो. इव्हन कार्बन मध्ये कार्बनची चेन त्याच्या वरच्या आणि कार्बन खाली जी कार्बनची चेन आहे त्याला एक्झॅक्ट मॅच होती. ऑड मध्ये तसं होत नाही. ऑड मध्ये चेनला ऑप्शन भेटतो, ती मागं पुढं पण सरकू शकते. मग बॉन्डिंग नीट होत नाही, त्यामुळे इव्हनचा जास्त आणि ऑडचा कमी. ठीक आहे, या टाइप मध्ये. आता सर पॉइंट परत सांग. कोणता? मेल्टिंग वाला? हो सर. काय लिहिलंय? रिझन दिलंय का बघा. थोडक्यात असं सांगायचं तुम्हाला सिंपल करून की समजा माझ्याकडं 4 कार्बनचं कंपाऊंड आहे, तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचा बॉइलिंग पॉइंट घेता तर तुमच्याकडे बिकर आहे. असा बिकर मध्ये मी तुम्हाला दिलं सोल्युशन. या सोल्युशन मध्ये दिलेल्या कंपाऊंडचा एकच मॉलिक्यूल असतो का मल्टिपल असतात? मल्टिपल. म्हणजे हा एक इथं असेल, मे बी हा तिथं असेल, त्याला झूम करून बघितलं तर असा दिसेल आपल्याला समजा तो. मग त्याच्या खालचा मॉलिक्यूल बरोबर त्याला काय होतो? मॅच करतो. कारण दोघांचे जे कार्बन आहे ते कसे आहे सध्या? इव्हन. पण जर ऑड झाले तर काय होतं? 1 2 3 4 5 आले. ओके. मग कसं होतं? हा याच्या खाली असा पण मॅच करू शकतो, किंवा दुसरी पॉसिबिलिटी काय येते, तो थोडा या साइडनी पण मॅच करणार. शेवटचा कार्बन काय राहिला? फ्री. आणि त्यामुळे इथलं बॉन्डिंग कसं होतं? वीक होतं. त्यामुळे इव्हनचा जास्त, ऑडचा कमी. कळलं? हो सर. नेक्स्ट. बाकी ऑक्सिडेशन आहे, त्याच्यात तुम्हाला जनरल रिएक्शन दिसतो. अल्केन आहे, त्याच्या आपण करतो ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन केल्यानंतर त्याचं मायनस काय होतं? CO2. ही रिएक्शन जर लक्षात राहिली तर कोणत्या पण ऑक्सिडेशन मध्ये फीड बसते ती. ओके, एवढं समजलं? हो सर. ठीक आहे.
आवाज येतो ना? Yes, हो sir. सर. एक मिनिट. पुढे आहे इनकम्प्लीट कंबशन, ऑक्सिडेशन. इनकम्प्लीट ऑक्सिडेशन मध्ये हायड्रोकार्बन जो असतो CH4 त्याच्यावर ऍड काय होणार? ऑक्सिजन. पण तो ऍड होताना फुल्ली नाही होत, तो हाफली होतो. फुल्ली म्हणजे कार्बनचा काय होऊ शकतो? CO2. पण तो फक्त CO होतो म्हणून त्याला काय म्हणतात? इनकम्प्लीट. इनकम्प्लीट ऑक्सिडेशन. आणि अजून एक एक्झाम्पल दिले, CH4 आणि O2 तर फक्त कार्बन राहतो, जसं जो पेंटिंग मध्ये वापरतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, एखाद्या ठिकाणी आग लागते किंवा आपण पेपर जाळतो, पेपर म्हणजे हायड्रोकार्बन असतो, तो पेपर पूर्णपणे जळाला ओके, तर जो पूर्णपणे जळाला नाही तर खाली काय राहतो? कार्बन, आणि त्याला आपण कार्बन काय म्हणतो? ब्लॅक. Black, sir. दॅट इज अ इनकम्प्लीट ऑक्सिडेशन. Oxidation. ऑक्सिडेशन. Yes. Then next. Alkanes are easily converted to alcohols and aldehydes under controlled catalytic oxidation. नीट बघा आता. काय आपल्याकडं? अल्केन्स. त्याच्यावर आपण काय करतोय? बोला. ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन. एक साधी गोष्ट आहे, तुमच्याकडे कार्बन आणि हायड्रोजनचं कंपाऊंड आहे अल्केन, त्याच्यावर तुम्ही करतात ऑक्सिजनचे ऍडिशन. साधी सिंपल गोष्ट आहे, काय तयार होणार आहे? अल्कोहोल. अल्कोहोल. Alcohol. हे करण्यासाठी आपल्याला काय लागतं? कॅटॅलायटिक ऑक्सिडेशन. म्हणजे काय लागतं? कॅटॅलिस्ट. मग कॅटॅलिस्ट कोणता वापरला? रेड हॉट कॉपर किंवा Fe ट्यूब. हाय प्रेशर आणि काय लागतं? टेम्परेचर. ठीक आहे. हे सगळं विचारतात, ऍज इट इज येऊ शकतं. ते तुम्हाला काहीतरी गायब करतील, ते इथं क्वेश्चन मार्क असेल किंवा हे देतील इथं क्वेश्चन मार्क असेल, काही पण असेल. त्याच्यानंतर परत एकदा आपण एक हायड्रोकार्बन घेतला, ऑक्सिजन ऍड करतोय, पण आता हेल्प घेतली कॅटॅलिस्टची. हा कॅटॅलिस्ट आहे MO2O3 230 डिग्री 100 ऍटमॉस्फेरिक प्रेशरला. CH4 चा काय झाला? त्याचं नाव काय? फॉर्मल्डिहाइड. काय नाव आहे? फॉर्मल्डिहाइड. ठीक आहे. थोडक्यात तुम्हाला कळलं असेल की अल्केनवर ऑक्सिडेशन केलं तर डिपेंड करतं तुमचा कॅटॅलिस्ट कोणता आहे. आयदर अल्कोहोल तयार होणार, नाही तर काय होणार? अल्डिहाइड. Aldehyde. किंवा तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो, अल्केन जर असेल, 11वी पासून 12वीचा सिलेबस कसा जातो बघा. अल्केनवर जर ऑक्सिडेशन केलं तर तयार काय होऊ शकतं? अल्कोहोल. हा चॅप्टर 11वीचा आहे, काय नाव? हायड्रोकार्बन्स. 12वीला कोणतं? अल्कोहोल, फिनॉल, इथर. मग आता अल्कोहोलवर परत तुम्ही ऑक्सिडेशन करायला गेले तर तयार काय होतो? कीटोन. अल्डिहाइड. मग चॅप्टरचं नाव काय? अल्डिहाइड कीटोन. याच्यावर परत काय म्हणतात, ऑक्सिडेशन करायला तयार काय होतो? ऍसिड. चॅप्टरचं नाव ऍसिड एस्टर वगैरे, तो चॅप्टर. सो एवढं लक्षात ठेवायचं, ही सगळी प्रोसेस आहे ज्याच्यात आपण ऑक्सिडेशन करतो. काय काय रिएजंट काय करतात की अल्कोहोलला डायरेक्टली ऍसिड मध्ये नेतात. सो दे आर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. एखादा रिएजंट आहे जो फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये कन्व्हर्जन करेल, सो त्याला म्हणायचं कंट्रोल ऑक्सिडेशन. ठीक आहे. हे सगळे तुम्हाला नंतर येतील सॉल्विंग मध्ये. सध्या मी हा चॅप्टर जो बेसिक चाललाय 11वीचा तो बघू आपण. त्याच्यानंतर flash point of an oil is the minimum temperature at which the oil gives so much vapor that it start burning. नीट बघा, पेट्रोल आहे समजा, पेट्रोलला टेम्परेचर दिलं थोडं, तर पेट्रोल लिक्विड असतं, त्याचा गॅस होतो. ठीक आहे. आणि गॅस झाल्याच्या नंतर एका पॉइंटला तो फ्लॅश म्हणजे ती आग पकडतो थोडक्यात. सो परत एकदा, पेट्रोल लिक्विड आहे, लिक्विडची काय होती? वेपर. आणि वेपरला स्पार्क भेटला का तो इग्नाइट होतो. एक्झॅक्ट पॉइंटला नाव काय? फ्लॅश पॉइंट. Flash point. एकदा वाचा, फ्लॅश पॉइंट ऑफ एन ऑइल इज द मिनिमम टेम्परेचर
ऍट विच ऑइल कशामध्ये कन्वर्ट होतं, वेपर मध्ये. पेपर मध्ये That is start burning in the presence of air. So when it comes in contact with a spark, थोडासा स्पार्क भेटला. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही आता बघता टू व्हीलर असतात, तुम्ही बटन स्टार्ट करता म्हणजे काय होतं, आतमध्ये प्रोड्यूस काय होतं, स्पार्क. त्यामुळे तो तुमचं इंजिन नंतर वर्क करतं. ठीक आहे. फ्लॅश पॉइंट हा प्रत्येक कंट्रीमध्ये डिफरंट आहे. कसला, केरोसिनचा. इंडियामध्ये 44 आहे, फ्रान्समध्ये 35 आहे, इंग्लंडमध्ये 23 डिग्री सेल्सिअस असतो. त्याच्यानंतर जी याच्या आधी क्वेश्चन आला होता ती कन्सेप्ट आहे, त्याचं नाव आहे नॉकिंग. नॉकिंग म्हणजे काय, नॉकिंग समजतं कोणाला नाही? कोणी आहे का इथं टू व्हीलर चालवणार आहे का नाही? नाही आहे सर. बघा आता, हे तुमचं इंजिन आहे, मेन इंजिन टू व्हीलरचं. आणि इंजिनला वरतून काय येतं, आपलं फ्युएल काय असतो, पेट्रोल. पेट्रोल आतमध्ये येत असताना कधी कधी काय होतं की पेट्रोल आतमध्ये गेलं पाहिजे, त्या आतमध्ये स्पार्क होतो, इग्नाइट होतं आणि मग बाकी ते पिस्टन वगैरे फिरतो. पण कधी कधी काय होतं, याच्यात एवढी वेपर तयार होते का ती वेपर मागं फिरते आणि इथं ती कलेक्ट व्हायला लागते या पोर्शन मध्ये. ती इथं कलेक्ट झाल्यामुळे कोणाला एंट्री भेटत नाही आतमध्ये, फ्युएलला. आणि मग तो पेट्रोलची वेपर काय करते, इथं प्रेशर टाकते या पाईप वरती. त्यामुळे त्या प्रोसेसला काय म्हणतात, नॉकिंग. नॉकिंग, ते नॉक करतं त्याला, कारण ते प्रेशर क्रिएट होतं त्याच्यामध्ये. मग आता असं का होतं, त्याला बरेचसे रिझन आहे, त्याच्यात नाही जायचं आपल्याला. पण मग याला चेंज करायला जे पेट्रोलमध्ये ज्या गोष्टी केमिकल ऍड केल्या जातात त्यांना म्हणायचं अँटी नॉकिंग एजंट्स. सो ते त्याला अँटी नॉकिंग करतात, म्हणजे ते वेपर बनवूनच देत नाही जास्त, त्यामुळे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सो इंजिन मध्ये जाताना, म्हणजे इंजिन मध्ये गेल्यावर ऍक्च्युली ते फ्युएल बर्न झालं पाहिजे, पण त्याच्या आधीच बर्न होतं, त्या प्रोसेसला काय म्हणणार, नॉकिंग. इग्निशन. इग्निशनच्या आधी. मग आता सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तिथं होतात वगैरे, आणि त्यामुळे ते इफिशियन्सी कमी करतात. आता पुढं ऑक्टेन नंबर. तुम्हाला याच्यावर प्रश्न असा आला होता की अँटी नॉकिंग एजंट कोणते, त्यांचं नाव सांगा. बहुतेक खाली असेल आता याच्यात ते. ऑक्टेन नंबर काय असतो बघा आता. ऑक्टेन नंबर, ऑक्टेन नंबर म्हणजे काय, जसं तुम्ही गोल्डला कशात चेक करतात त्याची प्युरिटी, गोल्ड कॅरेट्स मध्ये ना, तसं आपलं फ्युएलची कशात करतो, ऑक्टेन नंबर मध्ये. मग काय केलं त्यांनी एक केमिकल घेतलं N-हेप्टेन, जो खूप बॅड फ्युएल आहे, कारण तो सारखा नॉकिंग करतो. सो त्याचा ऑक्टेन नंबर किती पकडला, 0. आणि सगळ्यात चांगलं फ्युएल कोणतं आहे, आयसो ऑक्टेन, मग त्याचा किती पकडला, 100. तुमच्या फ्युएलचा जो आहे तो कम्पेअर केला जातो दोघांबरोबर, आणि मग त्याचा ऑक्टेन नंबर सांगितला जातो. फॉर एक्झाम्पल इथं बघा, द पर्सेंटेज ऑफ आयसो ऑक्टेन बाय, ते जाऊ द्या. एक्झाम्पल बघा, लेट नॉकिंग ऑफ फ्युएल इज सेम एज द मिक्सचर ऑफ 70% आयसो ऑक्टेन and 30% N-हेप्टेन, then its octane number is 70. म्हणजे तो बेस्ट वर्क करतो. कोणाला कम्पेअर केलं, आयसो ऑक्टेनला, आणि ते किती बेस्ट करतो तो 70%. त्याचं नॉकिंग 70% होत नाही, पण किती पर्सेंट होतं, 30% होत. म्हणून त्याचा ऑक्टेन नंबर किती सांगायचा, 70. ओके. सर परत सांगा. हे कॅल्क्युलेशन कशावरचं, हो सर. कसं आहे, एक आहे 0 वाला, एक आहे 100 वाला. त्याचं नाव द्या सोडून. आता तुमच्याकडे एक फ्युएल आला, त्याचं नाव X आहे. मग तुम्ही X ला कम्पेअर केलं 0 बरोबर, तर 0 पासून X हा किती लांब आहे, 30. आणि खालचा जो बेस्ट आहे त्याच्यापेक्षा किती लांब आहे तो, 70. 30 ही X ची कोणती साईड झाली, निगेटिव्ह.
निगेटिव्ह 70 त्याच्या मधल्या कोणत्या प्रॉपर्टीज आहे? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह पॉझिटिव्हला आपणच काय म्हटले? अँटी नॉकिंग. मग अँटी नॉकिंग 70 असल्यामुळं त्या ठिकाणी नॉकिंग होत नाही. किती टक्के नाही होत? 70. 30 म्हणून त्याचं ऑप्शन नंबर किती? 70. हे कळालं का? हो सर. ऑर्डर ऑफ क्वालिटी ऑफ गॅसोलिन और पेट्रोल. याच्यामध्ये बघा नीट आहे का काय सांगतात. जेवढी चेनची लेंथ जास्त तेवढा ऑक्टेन नंबर काय असतो? कमी. आणि जेवढ्या ब्रँचेस वाढतात ऑक्टेन नंबर काय होतो? वाढतो. ब्रिजेस म्हणजे काय होतं मला सांगू का? एखादी समजा 6 कार्बन घे, 7 घ्या, 1 2 3 4 5 6 7 घेतले आणि दुसरा 7 वाला घेतला 1 2 3 4 5 6 7 म्हणजे ब्रँच वाढवलं मी थोडक्यात. ब्रँच वाढवल्याच्या नंतर ऑक्टेन नंबर का वाढतो? कारण जेवढा ब्रँच जास्त तेवढा मेल्टिंग पॉइंट कसा असतो? कमी. कमी. आणि तो लगेच वेपराईज होतो, लगेच इग्नाइट होतो, लगेच एनर्जी प्रोड्यूस होते. मग लगेच एनर्जी प्रोड्यूस होणारा फ्युएल चांगला, म्हणून त्याचा ऑक्टेन नंबर पण जास्त. स्ट्रेट चेन वाला काय करतो? लवकर इग्नाइट होत नाही. इग्नाइट होत नाही मग मागून परत फ्युएल येतं इंजिन मध्ये आणि ते तिथं अटकून राहतं. त्याला पुढे जायला जागा नाही कारण आतलंच फ्युएल इग्नाइट झालेलं नाहीये. त्यामुळे त्याचा ऑक्टेन नंबर कसा असतो? लेस. कळलं? हो सर. तुम्ही बघितलं असेल गाडीमध्ये पेट्रोल टाकलं जास्त धूर येतो का रॉकेल? रॉकेट. मग त्याचा ऑक्टेन नंबर कसा असणार आहे? लेस. बरं. मग आता हे सगळं झालं त्यात काय सगळ्यात बेस्ट कंपाऊंड कोणता? एरोमॅटिक म्हणजे बेन्झिन सारखा. रिंग पण त्याच्यात डबल बॉन्ड नसलेला, नंतरून डबल बॉन्ड असलेला स्ट्रेट चेन म्हणजे ऑलिफिन. मग ब्रँच आणि सगळ्यात वर्स्ट केस कोणता? स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेन नंतरून स्ट्रेट मध्ये काय? ब्रँच, नंतरून काय? डबल बॉन्ड, नंतरून सायक्लोअल्केन विदाउट डबल बॉन्ड आणि शेवटी कोणता? एरोमॅटिक. म्हणजे सांगा ना परत. ऑलिफिन म्हणजे डबल बॉन्ड, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याला म्हणतात ऑलिफिन. ठीक आहे. पुढं यस सर. तुम्हाला आलेला प्रश्न नाव काय बघा? अँटी नॉकिंग. म्हणजे आता थोडक्यात काय करतात? आवाज येतोय? येस सर. एक साधं सिंपल आहे बघा. अँटी नॉकिंग म्हणजे काय? बाय युजिंग फ्युएल ऑफ हायर ऑक्टेन नंबर. समजा तुमच्याकडे एक फ्युएल आहे तर जे ओके नाहीये, ऑक्टेन नंबर कमी. मग आपण तुमचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही प्युअर फ्युएल नाही वापरू शकत, वेगवेगळे कारण असतात. मग तुम्ही थोडा तुमचा फ्युएल आणि थोडा ओरिजिनल फ्युएल मिक्स करणार. म्हणजेच पहिला पॉइंट काय? बाय युजिंग फ्युएल ऑफ हायर ऑक्टेन नंबर. हायर ऑक्टेन. ओके. मग याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, नेक्स्ट the addition of certain compounds to gasoline which reduce knocking and this is called anti-knocking agent. असे कंपाऊंड जे फ्युएल मध्ये टाकल्यावरती लवकर बर्न होतात, कमी वेळात जास्त एनर्जी देतात, त्यांना अँटी नॉकिंग म्हणतात. त्याच्यात ऍड करायचं. विचारलेला प्रश्न हा, अँटी नॉकिंग कोणते? टेट्रा इथाइल लीड, शॉर्ट फॉर्म TEL, आणि त्याचा हे स्ट्रक्चर आहे. आणि टेट्रा मिथाइल लीड नावावरून स्ट्रक्चर समजू शकतो लगेच. टेट्रा इज अ 4, इथाइल म्हणजे C2H5 आणि लीड म्हणजे काय? EB. ओके. सो हा मधला एक पार्ट होता जो ऑक्टेन नंबर सांगतो, अँटी नॉकिंगच्या रिगार्डिंग पॉइंट सांगतो आपल्याला. पुढे बघा आता याच्यात होतं काय, मी सांगितलं तेच आहे, त्यांनी परत दाखवलं बघा. इन सिलेंडर इंजिन PB C2H5 डिकम्पोज इन इथाइल रॅडिकल. म्हणजे हा त्याला आपण हीट केल्यानंतर तो स्वतःला याच्यात कन्वर्ट करतो. 2 कार्बनचा रॅडिकल म्हणजे काय? इथाइल रॅडिकल.
विच कंबाईन विथ द रॅडिकल प्रोड्यूस ड्यू टू इरेग्युलर कंबशन. म्हणजे काय करतो, तुमच्या इंजिनच्या आधी जो पाईप आहे ज्याच्यात आता फ्युएल अडकलेलं आहे तो याच्याबरोबर रिॲक्ट करतो आणि त्याला फ्री करून टाकतो. ओके. आणि इंजिन मध्ये स्वतः डायरेक्ट अवेलेबल काय असते तिथं, हीट. हीट. ठीक आहे, एवढंच पर्पज आहे, बाकी मग विशेष काही नाही. तरी पण एकदा बघू. बट कंबशन ऑफ टीएल विथ पेट्रोल गिव्स पीबीओ विच डिपॉझिटेड ऑन द सिलेंडर वॉल्स अँड द पिस्टन ॲज जॅम्ड. ठीक आहे, जाऊ दे, मी सांगितलं तेच पॉईंट आहे, थोडी वेगळ्या प्रकारे सांगतात ते तुम्हाला. मी सांगून दिलं आलेला क्वेश्चन काय होता. अँटी नॉकिंगचं लक्षात ठेवा, ऑक्टेन नंबरची कन्सेप्ट लक्षात ठेवा. ओके. इथं आहे बिगिनर बॉक्स आणि अल्केन संपला. आता पुढे काय सुरू होणार आहे, अल्केन. आपण इथपर्यंत आलतो. साधे साधे रिएक्शन बघून घेऊ. इथं बघा, तुम्हाला टर्शरी अल्केन दिलाय आणि त्याच्यापासून बनवायचा टर्शरी अल्कोहोल, तर काय ऍड करतात, ऑक्सिजन, सॉरी ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन करणारा रिएजंट कोणता, केमनोफोर. तो H आणि C याच्यामध्ये ऍड काय करतो, हो. इथं काय आलं, ऑक्सिडेशन, बस एवढंच. केमनोफोर टर्शरी अल्केनचा काय बनवतो, टर्शरी अल्कोहोल. पुढे सबस्टिट्यूशन रिएक्शन ते आपण बघितल्या होत्या मागच्या चॅप्टर मध्ये, SN1 SN2. ही रिएक्शन आयसोमरायझेशन म्हणजे आयसोमर बनवतो. कोण बनवतो, AlCl3 HCl. म्हणजे तो काय करतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम ठेवतो. जसं हे 4 कार्बन आहे, इथं पण 4 आहे, पण हा AN हा आयसो आहे, त्याच्यानंतर हा आयसो आणि हा कोणता आहे, जो काय असेल तो. पण दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम. दोघांचा फॉर्म्युला कसा आहे, सेम, फक्त दोघांचे स्ट्रक्चर कसे डिफरंट, म्हणून ते एकमेकांचे काय झाले, रिएक्शनचं नाव काय, आयसोमरायझेशन. ठीक आहे, आयसोमरायझेशन. रिएक्शन करायला काय लागतं बघा, टेम्परेचर 200 पर्यंत लागतं, मग तो ब्रेकडाऊन होतो. त्याच्या पुढे काय लिहिलंय, पायरोलायसिस. पायरोलायसिसला दुसरा शब्द काय, थर्मल डिकम्पोजिशन. क्रॅकिंग. म्हणजे एखादा कंपाऊंड आहे ना, त्याचे तुकडे करायचे. आता हे सोडून द्या वरचे, इथं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. एन ब्युटेन मध्ये किती कार्बन आहे, 4. 4 कार्बनला तुम्ही किती पद्धतीने तोडू शकता, त्या सगळ्या पद्धतीने तोडायचं. 4 कार्बनच ठेवले आणि एक डबल बॉन्ड बनवला तर काय होणार, 1 ब्युटेन. तोच डबल बॉन्ड सेंटरला बनवला तर काय होणार, 2 ब्युटेन. 4 कार्बनला मधून तोडलं तर एक इथेन तयार होऊ शकतो. नंतरून 4 कार्बनला मधून तोडलं तर इथेन झाला. उरलेल्या 2 कार्बन मधला एक डबल बॉन्ड बनवला तर काय झालं, इथिन. प्रॉपिन होऊ शकतो, CH4H2. याला म्हणायचं क्रॅकिंग. क्रॅकिंग म्हणजे एखादा कंपाऊंड तोडायचा आणि त्याचे मल्टिपल पॉसिबल प्रोडक्ट बनवायचे. ओके. आणि इथं लिहिलं, वेन अल्केन्स आर हिटेड, त्यावेळेस आपण त्यांना हिट करतो तर आपल्याला वेगवेगळे हायड्रोकार्बन भेटतात. ठीक आहे, अँड सो दॅट इज अ पायरोलायसिस. समजलं,